Hello students, welcome to Knowledge Treasure channel. Hope you are all safe, well and healthy. Today's our topic is how to prepare to score 100 marks in science. Today I am going to tell how to prepare for science. What I am telling here is just based on my experience. It is the fact that I am willing to share with you, so that it will definitely help you to achieve the good marks or out of marks in science. Now, if you are follow all these tips, whatever I am going to tell here, it will help you definitely to score 100 marks in science. But at the same time, even hard work is important while achieving the goal. Okay, let us start now. The first point is mindset. Prepare your mind to achieve the goal. First of all, we have to prepare our mind to achieve 100 marks in science or in any other subject. Well, first of all, remember that there is nothing that you cannot achieve. अशक्य असा कुठलाही गोष्टी या जगात नाहीये. ते बोर्ड एग्जाम मध्ये 100% अचीव करायचा किंवा लाईफ मध्ये काहीतरी दुसरा तुम्हाला कुठल्या तरी गोष्ट अचीव करायचा असले तर तुम्ही नक्कीच ते अचीव करू शकता. तुमच्या मनाला माइंडला तुम्ही त्याच्यासाठी प्रिपेअर केले तर सेट केले तर तुम्हाला पाहिजे म्हणजे पाहिजे तसं तुम्ही ठरवले तर तुम्ही नक्कीच ते गोष्टी मिळवू शकतात. नो शॉर्टकट फॉर सक्सेस, जस्ट नीड लॉट ऑफ हार्ड वर्क अँड परसिव्हरन्स. कधी पण आपण सक्सेस पर्यंत पोहोचण्यासाठी शॉर्टकट वापरायचं नाही. त्याच्यासाठी आपल्याला शक्य तेवढे आपण प्रयत्न करत राहायचा. हार्ड वर्क करणे गरजेचं आहे. हार्ड वर्क केल्या नाही तर सोप्या पद्धतीने कुठलाही गोष्ट आपण अचीव करू शकत नाही. हार्ड वर्क बरोबर स्मार्ट वर्क सुद्धा पाहिजे असते. हे दोन गोष्टी आपण लक्षात ठेवले की हार्ड वर्क करत राहिले तर आपल्याला सक्सेस होण्यापासून कोणी थांबवू शकत नाही. नेक्स्ट पॉइंट आहे बी पॉझिटिव्ह अँड फोकस ऑन टू युअर गोल. आपल्या मनात निगेटिव्ह थिंकिंग कधी पण यायला सोडायचं नाही. कुठलाही गोल आपण ठरवताना त्याच्याबद्दल असं झालं नाही तर तसं झालं नाही तर असं भरपूर सारे शंका येतात. त्या वेळेला आपण त्या शंकाला पुढे न्यायचं नाही. ते तिथलं तिथे थांबून आपण पॉझिटिव्हली थिंकिंग करायचा. मी त्या गोलपर्यंत पोहोचणार म्हणजे पोहोचणार आणि मी सक्सेस करूनच दाखवणार हे आपण मनात ठामपणे ठरवले तर आपल्याला आपल्या गोलपर्यंत पोहोचण्यासाठी कोणी थांबवू शकत नाही. Know your syllabus. There are two parts in 10th standard science. 10th standardचा सायन्स मध्ये दोन पार्ट्स आहे. सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1, सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2. प्रत्येक पार्ट मध्ये 10 चॅप्टर्स असणार. म्हणजे सायन्स 1 मध्ये 10 चॅप्टर्स आहे, सायन्स 2 मध्ये 10 चॅप्टर्स आहे. असे टोटल 20 चॅप्टर्स आहे. एक्झामला प्रत्येक पार्ट मधला 40 मार्क्सचा रिटन पेपर असणार. सायन्स 1चा 40 मार्क्सचा रिटन पेपर आणि सायन्स 2चा 40 मार्क्सचा रिटन पेपर. असं टोटल 80 मार्क्सचा रिटन पेपर असणार. रिमेनिंग 20 मार्क्सचा प्रॅक्टिकल एक्झाम असणार आणि असाइनमेंट सुद्धा असणार. असे आपण होल इयर मध्ये ह्या 20 चॅप्टर्स साठी आपण हार्ड वर्क करायचा आणि स्मार्ट वर्क करायचं असतं. नेक्स्ट पॉइंट आहे रीड ऑल द चॅप्टर्स केअरफुली
अँड क्लिअर ऑल द डाउट्स. आपण प्रत्येक लेसनचा ईच आणि एव्हरी पॉइंट रीड करायचा. एक सेंटेन्स सुद्धा आपण सोडायचं नाही, प्रत्येक सेंटेन्स रीड करायचा. आणि रीड करताना कॉन्सन्ट्रेट, प्रत्येक पॉईंटवरती कॉन्सन्ट्रेट करायचा आणि त्याच्यातला कॉन्सेप्ट अंडरस्टँड करायचा. आणि आपल्याला कुठला तरी डाऊट आला की आपण काय करायचं, ते डाऊट आपला पेपरमध्ये नोट डाऊन करून घ्यायचा आणि त्या डाऊट आपण टीचरांच्या सोबत डिस्कस करून डाऊट क्लिअर करून घ्यायचा. किंवा आता आपल्याला आपला नेटवरती भरपूर सारे, गुगलवरती भरपूर सारे स्टडी मटेरियल आहे, त्याच्यावरून सुद्धा आपण आपला डाऊट क्लिअर करून घेऊ शकतो. नेक्स्ट आपल्याला आहे क्लिअर ऑल द कॉन्सेप्ट. आपला कॉन्सेप्ट लेसनमधला एक कुठला कॉन्सेप्ट आहे त्या प्रत्येक कॉन्सेप्टला आपण अंडरस्टँड करून घ्यायचा इम्पॉर्टंट आहे, क्लिअर करून घ्यायचा. कुठलाही डाऊट आला की आपण आपला टीचरांचा हेल्प घेऊ शकतो किंवा गुगलवरती आपण शोधून गुगलवरती जाऊ शकतो किंवा यूट्यूबवर जाऊन आपण आपला डाऊट क्लिअर करू शकतो. एकदा आपल्याला सगळा कॉन्सेप्ट क्लिअर झालं की आणि एक्झाममध्ये कुठलाही टाईपचा क्वेश्चन आले तर सुद्धा, इनडायरेक्ट फॉर्ममध्ये किंवा ट्विस्टेड फॉर्ममध्ये, कुठल्याही फॉर्मॅटमध्ये क्वेश्चन आले तर सुद्धा आपण त्या क्वेश्चनला इझिली आन्सर करू शकतो. फॉर एक्झाम्पल, एखादी स्टुडंटला सगळा कॉन्सेप्ट क्लिअर आहे आणि दुसऱ्या स्टुडंटला कॉन्सेप्ट क्लिअर नाही आहे, पण तो सगळा बायहार्ट करून आलेला असतात. मग ह्या दोन्ही स्टुडंट्स एक्झाम लिहिताना त्या एक्झाम पेपर 2 तासाचा असले तर कॉन्सेप्ट क्लिअर झालेला मुला म्हणजे स्टुडंट 1 तासाने त्या पेपर कंप्लीट करतो. तसेच बायहार्ट केलेला स्टुडंट त्याला 2 तास सुद्धा पुरेसा वाटत नाही, कारण त्याला बायहार्ट केलेला आठवणीत येतच नाही. कॉन्सेप्ट क्लिअर झालेला नसते, त्यामुळे तो पुढे लिहू शकत नाही. एखादी पॉईंटवर तो अडकलेला असले तर त्याला पुढे लिहायलाच येत नाही, कारण त्याला कॉन्सेप्टच माहीत नाही. त्यामुळे कॉन्सेप्ट क्लिअर करणे गरजेचं आहे. सो वी हॅव टू क्लिअर ऑल द कॉन्सेप्ट. नेक्स्ट पॉइंट आहे नोट मेकिंग इज अन इफेक्टिव्ह मेथड. आपण लेसन रीडिंग करताना त्याच्यावर येणारा MCQ क्वेश्चन किंवा त्याच्यावर असणारा मेन पॉइंट आपण नोट डाऊन करून घ्यायचा. एक्झाम जवळ आले की तिथे लिमिटेड टाइम असते, त्यावेळेला आपण होल सिलेबस रिवाइज करू शकत नाही. इट इज इम्पॉसिबल टू रिवाइज द होल सिलेबस इन द लिमिटेड time available. So we have to prepare short notes and list out the main points, and also we have to draw the practice to draw the diagrams so that it can help you to recall all the answers quickly. एकदा आपण लिहिलेला मेन पॉइंट्स किंवा फ्लो चार्ट, ड्रॉइंग असू दे, हे सगळं एकदा आपण त्या नोट्समध्ये गेले की आपल्याला होल लेसन आपल्या आठवणीत येते. त्या लेसनमध्ये काय काय आहे ते सगळं आपल्या रिमेंबरिंगमध्ये येते. हे आपल्या लिमिटेड टाईममध्ये आपण सगळा सिलेबस कवर करू शकतो. तसेच आता आपण नोट डाऊन करून घेणे, ॲक्ट ऑफ रायटिंग नोट्स ऑर अ ड्रॉइंग फ्लो चार्ट्स, इट विल इन्क्रीज अवर मेमरी अँड इज मोर इफेक्टिव्ह दॅन ओनली रीडिंग ऑर मगिंग अप युअर लेसन्स. जास्त आपण बायहार्ट केल्याने कुठलाही गोष्ट आपला मेमोरीमध्ये जास्त वेळ राहत नाही. त्यामुळे आपण प्रत्येक गोष्टी लिहून काढले की ते आपल्या लक्षात भरपूर वेळपर्यंत टिकणार आहे. तसंच आपण एखादी ॲनिमलचं कॅरेक्टर लिहायचं, त्यावेळेला आपण एखादी ट्रायंगल करून त्याच्यात 3 कॅरेक्टर्स असा लिहू शकतो. किंवा आपल्या मेमोरीमध्ये कसा लिहिले तर आपल्या मेमोरीमध्ये जास्त वेळ, तसं आपण आपल्या ओन लँग्वेजमध्ये आपण नोट्स लिहत जायचा. त्यामुळे आपल्याला हे पॉईंट्स भरपूर वेळपर्यंत लक्षात राहणार. आणि एक्झाममध्ये मध्येच कुठेतरी अडकले तर सुद्धा त्यावेळेला आपल्याला हे पॉईंट्स मी असं लिहिलं होतं नोट्समध्ये असं आठवणार. त्यामुळे एक पडणार. हे झालं नोट मेकिंग.
नेक्स्ट आपण सॉल्व प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स. दिस टेक्निक विल बूस्ट वन्स कॉन्फिडन्स. आता आपण प्रिव्हियस इयरचा क्वेश्चन पेपर बघितल्यावर आपल्याला पेपर पॅटर्न कसा असते ते आपल्याला कळते. किती मार्क्सचा MCQ असते, किती मार्क्सचा रिझन असते, किती मार्क्सचा डायग्राम असते, हे सगळं आपल्याला क्वेश्चन पेपर प्रिव्हियस इयरचा क्वेश्चन पेपर बघितल्यावर आपल्याला कळणार. त्यामुळे आपल्याला आणि एक म्हणजे आपल्याला क्वेश्चन कुठल्या टाईपमध्ये क्वेश्चन विचारू शकतात, एका लेसनवरती कुठल्या टाईपमध्ये क्वेश्चन विचारू शकतात हे पण आपल्याला कळणार. त्यामुळे आन्सर सुद्धा आपण तसंच प्रिपेअर करून जाऊ शकतो. एक्झामला जायच्या अगोदर आपण हे क्वेश्चन पेपरचा क्वेश्चन कुठला टाईप आहे, त्याला आन्सर कसं लिहायचा ते सगळं प्रिपेअर करून आपण जाऊ शकतो. हे आपल्याला फायद्याचं ठरते. आणि नेक्स्ट आहे ग्रुप स्टडी. ग्रुप स्टडी कॅन हेल्प. ग्रुप स्टडीमुळे काय होते म्हणजे आपल्याला एखादी कॉन्सेप्ट डिफिकल्ट आहे असं वाटत असते, हे कॉन्सेप्ट मला अंडरस्टूड होऊ शकत नाही असं आपल्याला होते. त्यावेळेला आपण फ्रेंड्स बरोबर ते डिस्कस केल्यावर त्या फ्रेंड्स आपल्याला सोपा पद्धतीने ते कॉन्सेप्ट क्लिअर करू शकतात. त्यामुळे काय होते आपल्याला त्या कॉन्सेप्ट डिस्कस केल्यामुळे लवकरात लवकर कळते आणि जास्त वेळ ते मेमोरीमध्ये राहते. तसंच आपण एखादी फ्रेंड्स ग्रुप सिलेक्ट करताना ते ग्रुप आपल्याला फायदा होऊ शकतो. आपल्याला त्या ग्रुपमधून आपल्या फ्रेंड्समधून काहीतरी शिकायला मिळेल का हे गोष्ट आपण सिलेक्ट करायचं असते. यू हॅव टू सिलेक्ट युअर ग्रुप इफ इट शुड बेनिफिट फॉर यू इन लर्निंग रॅदर दॅन वेस्टिंग टाइम. कॉन्सेप्ट कळाला नाही त्यांच्याबरोबर ग्रुप डिस्कशन आपण काय करू शकतो का, काय नाही, ते काय टाईम वेस्ट आहे. त्यामुळे त्यांच्याबरोबर टाईम वेस्ट न करता कोणाला कॉन्सेप्ट कळालेला आहे त्यांच्याबरोबर आपण डिस्कशन केल्यामुळे त्या कॉन्सेप्ट सुद्धा क्लिअर होते आणि ते जास्त वेळपर्यंत टिकू शकतो. नेक्स्ट आपण रोज प्रिपेअर ईच पॉइंट एव्हरी डे. रोज आपण आपला एक पॉइंट आपण शिकायचा आणि मॉर्निंग 1 तास शिकायचा आणि इव्हनिंग त्याचा रिवाइज करायचा. आपण सकाळी काय काय शिकलो त्याच्याबद्दल आपण रिवाइज केल्याने ते जास्त वेळ आपला मेमोरीमध्ये टिकू शकतात. आणि नुसतं हार्डवर्कने सगळं लर्निंग होत नाही, आपल्याला स्मार्ट वर्क सुद्धा करायचं असते. आपण आज सायन्स 1 घेतलेला आहे सकाळी रीडिंगसाठी, त्या आपण काय रीडिंग केलं त्याचा कुठल्या टाईपचा क्वेश्चन्स विचारला जातात, एक्झाममध्ये कुठल्या टाईपचा क्वेश्चन्स विचारला जातात त्याच्याबद्दल सुद्धा आपण स्मार्ट वर्क करायचा, विचार करायचा आणि त्याचं क्वेश्चन्स आपल्याला क्वेश्चन प्रिपेअर करायचा आणि आन्सर कसे लिहायचा त्याचा सुद्धा आपण प्रिपेअर करून घ्यायचा. हे भरपूर बेनिफिट होऊ शकतात. नेक्स्ट आपण एव्हरीडे आपण प्रिपेअर करायचं. आता एखादी चॅप्टर आपण 10 ते 15 दिवसच्या आत कंप्लीट करायचा. जास्तीत जास्त 10 पेजेस असतात एका लेसनमध्ये, ते आपण नक्कीच ते कंप्लीट करू शकतो. सो at last believe in yourself. There is still time to improve your performance and score good marks. आपल्याला अजून भरपूर टाइम आहे. आपण आपल्यावर विश्वास ठेवायचा. एखादी गोष्ट आपल्याला मिळवायची असले तर आपल्यावर आपला विश्वास असायला पाहिजे. त्यामुळे पॅनिक न होता आपण हार्ड वर्क करत जायचा आणि आपल्या गोलपर्यंत आपण पोहोचायचा, गोल अचीव करायचा, पॉझिटिव्हली थिंकिंग करायचा. हे आपल्यावर आपण विश्वास ठेवणे हे गरजेचं आहे. सो गुड लक. ओके, थँक्यू.